भारताच्या पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर आता डोंबिवलीतील संजय लेले यांचा मुलगा हर्षद लेले यांनी प्रतिक्रिया दिली। हर्षद लेले यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। काश्मीर पहलगाम येथे काही दिवसापूर्वी दहशती हल्ला झाला होता आणि या हल्ल्यामध्ये निष्पाप 26 ते 27 जणांचा मृत्यू झाला होता। हर्षल, काय सांगसाल की जेव्हा तुम्ही काश्मीरला गेलात तेव्हा हा तुमच्या समोर प्रकार झालेला, तुमच्या मामांबरोबर, काकाबरोबर आणि वडिलांबरोबर देखील, आणि आज भारताने त्याचं चोख असं उत्तर दिलेलं आहे, काय सांगाल? समाधानी आहे हल्ल्याशी। फक्त एवढंच म्हणेन की कंटिन्यू असे अटॅक्स झाले पाहिजेत। एक अटॅक करून थांबवायचं नाही आपल्याला, कारण एकदा अटॅक करून गप्प बसलो तर ते पुन्हा चौथ्यांदा अटॅक करतील। पण मागच्या वेळेला पण आपण 2दा अटॅक केले होते, परत त्यांनी तिसऱ्यांदा हिंमत केली। यावेळेला असं त्यांना उत्तर दिलं पाहिजे की परत त्यांची हिंमत झाली नाही पाहिजे अटॅक करायची। भारतातील आर्मी जे सैनिक आहे त्या सैनिकांना तू काय संदेश देणार? पहिले तर मी धन्यवाद देईन की तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत। ठीक आहे, अशा घटना होतात, त्यात त्यांची पण काही चूक नसते, ते प्रत्येक ठिकाणी ते नसतीलच। पण मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही आमच्यासाठी लढताय, फक्त स्वतःची पण काळजी घ्या, कारण आमच्या परिवारासारखं तुमच्या परिवाराची परिस्थिती ओढवली नाही पाहिजे। तुम्ही पण देशासाठी महत्त्वाचे आहात, असं मी आपल्या जवानांना सांगेन। अटॅक झालाच पाहिजे, कंटिन्युअस अटॅक झाले पाहिजेत, फक्त स्वतःची पण काळजी घ्या, एवढंच मी त्यांना सांगेन। अशोक कांबळे, लोकशाही कल्याण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।